नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजपासून आपण चालू घडामोडी व जीके यांचे साप्ताहिक 20 प्रश्न आठवड्याच्या प्रत्येक रविवारी आपल्या चॅनलवर कव्हर केले जाईल। तसेच हे जे 20 प्रश्न आहेत ते टॉप 20 प्रश्न असतील, ते प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत। तर चला वेळ वाया न घालवता आपण आजचा आपला हा व्हिडिओ चालू करूया। व्हिडिओ चालू करण्या अगोदर 20 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तर बरोबर आलीत हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग जाऊयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला? तुमची वेळ सुरू होते आता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फ्रान्स। भारत फ्रान्स दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी हा नवीन करार करण्यात आलेला आहे। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, 2026 मध्ये G20 शिखर परिषद कुठे होणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दक्षिण आफ्रिका। 2026 मध्ये G20 चे आयोजन दक्षिण आफ्रिका येथे होणार आहे। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 115वा। आजचा आपला चौथा प्रश्न आहे, भारतातील नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ज्ञानेश कुमार। केंद्र सरकारने नवीन निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केलेली आहे। आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, मिशन शक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, महिला सुरक्षा। महिला सशक्तीकरण व सुरक्षा यासाठी ही योजना राबवण्यात येते। आजचा आपला 6वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशात नवीन वाणिज्य दूतावास उघडला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अमेरिका। आजचा आपला 7वा प्रश्न आहे, इस्रोने अलीकडे कोणता उपग्रह प्रक्षेपित केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, GSAT-20। GSAT-20 हा एक संचार उपग्रह आहे। आजचा आपला 8वा प्रश्न आहे, ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डुने पार्ट 2। आजचा आपला 9वा प्रश्न आहे, भारतातील स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2015। आजचा आपला 10वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी जाहीर केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गुजरात। गुजरात सरकारने हरित ऊर्जेसाठी हे धोरण जाहीर केलेले आहे। आजचा आपला 11वा प्रश्न आहे, नासाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वॉशिंग्टन DC। वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी आहे। आजचा आपला 12वा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहे?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, निर्मला सीतारामन. आजचा आपला 13वा प्रश्न आहे, IMF चे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वॉशिंग्टन DC. आजचा आपला 14वा प्रश्न आहे, भारताने चंद्रयान-3 मिशन कधी पूर्ण केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2023 मध्ये. आजचा आपला 15वा प्रश्न आहे, फिट इंडिया मूवमेंट कोणी सुरू केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये ही मूवमेंट चालू केली होती. आजचा आपला 16वा प्रश्न आहे, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पॅरिस. आजचा आपला 17वा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हॉकी. आजचा आपला 18वा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 1935. आजचा आपला 19वा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार कोण देतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राष्ट्रपती. आजचा आपला 20वा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया योजना कधी सुरू झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2015. डिजिटल सेवा वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.